नमस्कार, हेल्थ गुरु आय केअर मध्ये तुमचं स्वागत. श्रोते हो, तुम्ही कधी अशा व्यक्तीला पाहिलंय का ज्याचे दात वरून तर पांढरे शुभ्र दिसतात, पण अचानक ते हालायला लागतात आणि पडतात. मग लोक म्हणतात, माझे दात तर अजिबात किडलेले नव्हते, मग आपोआप कसे पडले? लक्षात ठेवा, दात कधीच आपोआप पडत नाहीत. त्याला पाडणारा एक छुपा शत्रू असतो, तो म्हणजे हिरड्यांचे आजार. आज आपण एक साधा पण मोलाचा नियम शिकणार आहोत. हिरड्या गुलाबी तर दात नवाबी आणि हिरड्या लाल तर दाताचे हाल. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हिरड्या का सुजतात. जेव्हा आपण नीट ब्रश करत नाही तेव्हा दातावर आणि हिरड्यांच्या कडेला अन्नाचा एक चिकट थर साचतो, ज्याला प्लॅक म्हणतात. या थरात कोट्यावधी जंतू असतात जे तुमच्या हिरड्यांवरती हल्ला करतात. लक्षणं काय असतात ते पाहूयात. ब्रश करताना किंवा थुंकताना रक्त येतं, हिरड्या लाल होतात आणि सुजतात, तोंडाचा प्रचंड घाणेरडा वास येतो. जर वेळीच लक्ष दिलं नाही तर हाडांची झीज होते आणि तुमचे चांगले दातही हालायला लागतात, ज्याला आपण पायोरिया म्हणतो. आपल्या भागात हिरड्या खराब होण्याची दोन मुख्य कारणं आहेत. पहिलं म्हणजे तंबाखू आणि मिश्री, जे हिरड्यांना अक्षरशः जाळून टाकतात. आणि दुसरं म्हणजे व्हिटॅमिन सी ची कमतरता. जर तुमच्या हिरड्यातून सतत रक्त येत असेल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, मी रोजच्या आहारात फळं खातो का? लिंबू, संत्री, पेरू किंवा आवळा जर तुमच्या आहारात नसेल तर हिरड्या कधीच मजबूत राहणार नाहीत. आमच्या आशाताई गावागावात हाच सल्ला देतात की फळं खा आणि हिरड्या वाचवा. एक महत्वाची टिप, गरोदरपणात शरीरात होणाऱ्या बदलांमुळे अनेक मातांच्या हिरड्या अचानक सुजतात. अशा वेळी घाबरू नका, पण डेंटिस्टचा सल्ला नक्की घ्या. तसंच जे लोक फिट्सची, बीपीची औषधं घेतात त्यांच्या हिरड्यांवरती कधी कधी फुग्यांसारखी सूज येते. अशा रुग्णांनी औषधं स्वतःहून बंद करू नयेत, पण आपल्या डॉक्टरांना हिरड्यांची स्थिती नक्की दाखवावी. मग यावर घरगुती उपाय काय? आता पाहूयात यावरती घरगुती उपाय. सर्वात आधी कडक ब्रश फेकून द्या आणि मऊ म्हणजेच सॉफ्ट लिहिलेला हा ब्रश वापरा. दुसरा रामबाण उपाय म्हणजे कोमट पाण्यात मीठ टाकून दिवसातनं 3 वेळा खळखळून चुळू भरा. आणि सर्वात महत्त्वाचं, रोज दात घासल्यावर स्वच्छ बोटाने हिरड्यांची हलकी मालिश करा. लक्षात ठेवा, दात महत्त्वाचे आहेतच, पण हिरड्या म्हणजे त्या दातांची जमीन आहे. जर जमीन खचली तर घर कोसळणारच. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. तुमच्या हिरड्यातून रक्त येतं का? कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत तोंडाचे अल्सर आणि पांढरे चट्टे. तो फोड साधा आहे की कॅन्सरचा, हे कसं ओळखायचं हे जाणून घेण्यासाठी हेल्थ गुरु आय केअरला नक्की सबस्क्राईब करा. सजग रहा, निरोगी रहा. धन्यवाद.